स्टेजवरती समज गोवा आला आणि आलेला पाऊस गेला. ही खासियत आपली कोकणातली. हो, खतलंबा बाईचं नाव पण बदलवणार आहे. हा, समज गोवा म्हणतात आपल्याला. काय समज गोवा? बार सुटला का वाजवले. हल हल कर करा. हल चला. या ठिकाणी तारगाव घराण्यातील गुरुवर्य कैलासवासी अनंत गंगाराम गौतम यांचे शिष्य सुदेश अशोक घेवडे यांच्याकडून माझ्या घराण्यातली शाखा आहे 551 रुपयाचं पार्श्वलेलं आहे तरी मंडळ त्यांचा आभारी 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 आहे। तसेच आपल्या एमएससीबी मध्ये या ठिकाणी काम करतात ते माझे मित्र चिपळूणचे कामतेगावचे दीपकदादा कदम यांच्याकडून सुद्धा
251 रुपयाचं पास केलेलं आहे तरी मंडळ त्यांचं आभारी 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 आहे. आज या ठिकाणी जय महाराष्ट्र मित्र मंडळ गुरववाडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी सालाबादप्रमाणे चालत आलेला उत्सव म्हणजे नवरात्री उत्सव दसरा सण आणि या दसरा उत्सवानिमित्त या मंडळानं कोकणची कला ज्या कलेला समोर जात ती कला म्हणजे शक्ती तुला डबलवारी जाकडे नृत्य या कलेचं आयोजन केल्याबद्दल जय महाराष्ट्र मित्र मंडळ गुरववाडी राजापूर यांचं मी सदस्य ऋणी आहे. या मंडळाचे अध्यक्ष आमचे मित्र आणि आपल्या नगर पंचायतीचे नगरसेवक विनयजी गुरव या साहेबांना शाहीर मानाचा मुजरा ज्यांचा एकच फोन आला अहो समेश बुवा तुम्ही राजापूरला वारी करा. गुरव साहेब तुमच्यासाठी बोलतोय मी. वेळ नव्हता दिवस रात्र कार्यक्रम तुमच्या कृपा आशीर्वादानं चालू आहे. ही कोकणची कला साता समुद्र पार नेण्याचं काम आम्ही करत आहोत आणि साहेबांचा फोन आला रात्री जवळजवळ 12-1 वाजता फोन तुमचा आलेला मला आहे की नाही. तर दादा विजयदादा गुरव या मंडळाचे माझे अध्यक्ष आहेत माझे नगरसेवक आहेत तुम्हाला त्रिवार शाही मानाचा मुजरा जोरदार टाळ्या वाजवा. समजलं राजापूरला तुम्हाला पाहायला मिळतो ते साहेबांमुळे नक्कीच. राजापूरला माझे गाडी झालेले शाहीर संदीप कोरे मी कुठेतरी झालेले आता एवढं गावाचं नाव आठवत नाही. वेळ मिळत नाही पण वेळात वेळ म्हणजे काय मी काय फुकट नाही आलो पैसे घेऊनच आलो आहे की नाही. आवाज येतोय ना हा पण तुमच्यासाठी वेळ देऊन आणि या दुर्गा मातेची सेवा करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी तुमचं शतश ऋणी आहे. या मंडळाचे सर्व शशीधर गुरव विलास गुरव मधुकर गुरव शांताराम गुरव प्रदीप गुरव दत्ताराम गुरव सुहास गुरव सदाशिव गुरव सुरेंद्र गुरव महेश गुरव संकेत गुरव आमचा पराग कुठं आहे. पराग आल्यापासून सगळा परागच बघतोय. हा पराग म्हणजे चिराग आहे म्हणजे तो हसला तर अगदी उजेडच पडेल. तर पराग गुरव स्वप्नील दादा गुरव यांचा मी आभारी आहे. आल्यापासून आमची जी सेवा करतायत आपले मॅजेस्टिक हॉटेल आमचे संतोष दादा कानेटकर यांच्या हॉटेलमध्ये आम्हाला उतरले अक्षरशः खूप चांगली सोय केली. जोरदार म्हणजे माझ्या मनापासून माझ्यासाठी सगळ्यांनी माझी सोय केल्याबद्दल रसिक प्रेक्षकांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसंच आमची जेवणाची उत्तम सेवा केली आपण. खरंच मी तर नक्कीच सांगेन कोकणात आल्यानंतर आपल्या विभागात ते जेवण जेवावं ते सुग्रण नावाप्रमाणेच सुग्रण हॉटेल आणि खरंच त्यांनी सुद्धा आमची सोय चांगली केलेली आहे त्यांचा सुद्धा मी मनस्वी आभारी आहे. नवनीत शिंदे यांचा सुद्धा मी आभारी आहे. तसंच डबलवारी म्हटलं तर जोडीला कोणतरी आहे की नाही. कुठं आहे कुठं वर आहे का खाली आहे दिसते खिडकीत ना वाटतं. झोपेल कुठं झोपायचा दुसरी गाडी झाली पहिल्या जरा आवाज खोला अजून तिकडे रस्त्याच्या पलीकडे येते का. सामने घासून होणार यात काय वाद नाही. सामने घासून होणार यात काय वाद नाही. गडी काय बाप नाही. धावा झाल्या 46 आणि आता बस चोलीत ते पण आतल्या खोलीत. म्हणून माझ्या प्रतिस्पर्धी शक्तीमाना शाहिरा वैजयी शराव यांना शाहीर मानाचा मुजरा त्यांचे वडील गुरुवर्य विवेकजी शेलार साहेब तुम्हाला सुद्धा वाटून करतो काय शाहीर मानाचा मुजरा. आणि रसिक हो ज्याप्रमाणे माझा प्रतिस्पर्धी शक्तीवाला शाहिरा वैभवी शेलारांना आपण शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य केला त्याचप्रमाणे मला सुद्धा माझ्या प्रथम फेरीला शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य कराल ही अपेक्षा बाळगून मी माझ्या प्रथम फेरीला
सुरुवात करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. की त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता. अरे त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता. त्या दुश्मनांचा वाजवणारा तो बाजा होता. अरे लाखात एक रयतेचा वाली माझा होता. अरे लाखात एक रयतेचा वाली माझा होता. आणि त्याची जाऊचा शिवराया या महाराष्ट्राचा राजा होता. या महाराष्ट्राच्या जनतेला सर्व ठाव आहे. या महाराष्ट्राच्या जनतेला सर्व ठाव आहे. दिल्लीचेही तत्तराती तो असं आपलं नाव आहे. अरे फिर अमेरिका लंडन, अरे फिर अमेरिका लंडन असं कोणतं गाव आहे. आणि चंद्र सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजाचे माझं नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज की आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद आता घ्यावाच लागेल. बघा, मी कुठल्या राजकीय पक्षाच्या दृष्टिकोनातून विचार मांडत नाही, परंतु बाळासाहेब ठाकरे होते म्हणून हा मराठी माणूस आज सगळ्या जिवंत आहे की नाही. शेर आवडला तर ह्या शेरवरती मला टाळ्या पाहिजेत. कधी? शेर झाल्यानंतर. शेर आवडला तर नंतर वाघ बरोबर मी घेऊन येतो. हा, म्हणून म्हणायचं आहे अरे बाळासाहेबांचा आशीर्वाद आता घ्यावाच लागेल. आणि या महाराष्ट्राच्या दुश्मनाला तोंड आता द्यावाच लागेल. अरे राजकारणात, ओ साहेब, राजकारणात आता बदल व्हावाच लागेल. अरे राजकारणात आता बदल व्हावाच लागेल. अरे मराठी माणसासाठी राजसाहेब उद्धव साहेब तुम्हाला एकत्र यावंच लागेल. हम है बाकी पाणी काम है. आपले डायलॉग आहेत. बरेच जे काही युट्यूबला वगैरे येतात त्यातले बरेचसे शाहीर माझी कॉपी करतात, म्हणजे बोल बच्चनची. बाकी काय मला म्हणायचं नाही. असो म्हणून या रसिकांचा
अखंड कोकणाचा या शाहीवरती आशीर्वाद आहे म्हणून या रसिकांच्या प्रती मी स्तवन अर्पण करताना लक्ष असू द्या. एक नंबर साउंड आदमी ने वागा पृथ्वीवर ही वंदना रसिक जनाला पृथ्वीवर ही वंदना रसिक जनाला आज वारणाला दसरा सणाला जा
गणपत वसंता अखंड हरदासचा बोलते छत्रपती शिवाजी चला जा पारुशी आलेला आहे दीपिका कुंभरेकर काय लिहिले काय कुंभरेकर असावं यांच्याकडून 100 रुपये आलेले आहे त्यांचं मंडळ आभारी आहे तसेच वैभव खानविलकर तेजस बावकर जिवलग मित्र माझे ही दोस्ती तुटायची नाही वैभव खानविलकर आय लव्ह यू समज बुवा यांच्याकडून 200 रुपये आलेले आहे तरी मंडळ त्यांचा आभारी आहे शेलार कुठे गेला शेलारे कुठे गेला रे गण कसा असावा परवा 1-2 वेळा बारा केलं ना माझ्याशी 1-2 बारा झाल्यात आता दसऱ्यात माझ्या ती सुरुवात आहे अजून कशी माहिती आहे जोपर्यंत कसं नांगर किनी होत नाही पट्टी माहिती आहे आपल्याला पट्टी असते का चोंदा पट्टी आहे काय है ना अरे हो का नाही बघा इकडे आपण भाताची लावतो त्याला आडवी म्हणतात आहे की नाही पेंडे लावतो आमच्याकडे त्याला उडीवी म्हणतात गुरं बांधायचं बघा आपण आता गुरालाही कमी झाली रोज बातम्या बघतो राजापूरमध्ये गुरांच्या गडबडाट रोज असतात आता गुरा कमी झाली आहे की नाही विषय थोडा येणार आहे म्हणून तो गणपती आहे तो गणपती बाप्पा वर्षाच्या सणाला येतो आणि भक्तांच्या मनाला आनंद देऊन निघून जात असतो या ठिकाणी सर्व युट्यूबर्स आहेत युट्यूबला ज्यांनी टाकायची त्यांनी माझी परमिशन घ्यायची तुम्ही बिनधास्त टाका पण काहीतरी कुठल्या गोष्टी म्हणजे काय म्हणतात ना बाईची काढला
बुवानी काशी केला असे कॅप्शन मध्ये काही विषय टाकायचे नाही. फक्त एकच कॅप्शन टाकायचा, हा आपल्या मंडळाचं नाव राजापूरचा आता कार्यक्रमाचं आयोजक आहे त्यांचं नाव टाकून तिथे झालेली बुवांची सरस बारी किंवा चांगली बारी, नाहीतर काय काय टाकतात बुवांची नंतर बारीच बंद झाली, ह्या गोष्टी कोणी युट्यूबला टाकू नये. तुम्हाला टाकायची माझी फुल परमिशन आहे. हा आपण काय हे नाही दंडबाईचा ₹100 दंड. हा सांगा माझं बरोबर ना दादा. हा काय म्हणते युट्यूबला खाली टाकतात बाईनी बुवांची काढली काय काढली काय काढली, तुम्ही उत्तर देणार आहात का? नाही ना. तुम्ही बिंदास वाला टाका, पाहिजे तर आता हे बोलले तर कट करा, हे कट करा, हा हे कट करा, बरोबर ना महिला बरोबर ना. ते वाईट वाटतं नंतर मग ते बघताना ते एवढे व्ह्यूज होतात एवढे लाईक होतात मग ते मनाला वाईट वाटतं. म्हणून गणपती बाप्पा घरावर निघून गेलेला आहे आणि भक्तांच्या मनामध्ये आठवणी ठेवून गेलेला आहे. म्हणून काय म्हणायचं बघा, बाळासाहेबांचं गाणं नक्कीच होणार आहे. म्हणून रवींद्रजी रोस उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या असं भरघोस त्रिमंडळ आभारी आहे. जाता जाता साहेब हो शेवटी गाणं कडक गाणं येणार आहे, आणखी दुनिया वाचवून असं गाणं आपलं. म्हणून म्हणायचं आहे अरे दरवर्षाला गणराया दरवर्षाला गणराया तुझं आगमन होते, अरे दरवर्षाला गणराया तुझं आगमन होते आणि भरतीनाचे अंबर देले वार गाणं हे गाते. तुझी मूर्ती पाहून तुझी मूर्ती पाहून मन आनंद होते आणि दुःखाचे डोंगर देवा पार खचून जाते. म्हणायचं आहे धीर तन्हाई में दौलती रसवाई हम मुझे याद आते. तुझी आठवणीला तुला बारकी आहेस, तुझी काय मला आठवण येत नाही. तुझ्यापेक्षा लय मोठ्या शाळेने माझ्याशी कार्यक्रम करतात आणि युट्यूबला सगळ्यांना माहित आहे. हा आपण कॅसेट फेम आहे, 10-12 कॅसेट आम्ही केलेली आहेत. व्हीसीडी होती माहिती का? व्हीसीडी कुणा कुणाला व्हीसीडी माहिती? आता आताचा जमाना कुठल्याला मेसेज आला मोबाईलचा जमाना आता आला तेव्हा व्हीसीडी तेव्हापासून आपण शाहीर आहे. हे कलेक्टला माझं 22वे वर्ष आहे आणि ते सुद्धा एव्हरग्रीन 22 वर्ष आहे. गर्व सांगत नाही पण अभिमानानं सांगावं असं वाटतं. म्हणून म्हणायचं आहे अरे निरोप दिला देवाला तुम्ही निघून गेलात गावाला, अहो निरोप दिला देवाला तुम्ही निघून गेलात गावाला आणि विसरू कसे हो तुम्हाला हे आठवण येतेही आम्हाला, हे आठवण येतेही
सुरुवात